पारू या मालिकेच्या 2 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत सावित्री आत्याचे पूर्ण वागणे बदललेले असते. आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याचे पारूला खूप वाईट वाटत असते. पारू म्हणते, आता मला माझ्या आईची खूप आठवण येते, पण आई नाही माझ्याबरोबर. मला वाटलं की तुम्ही माझ्यावर आईसारखी माया कराल, तुम्ही केली सुद्धा, पण आता तुम्ही बदललात, वेगळीच वागायला लागलात माझ्याशी. सावित्री आत्या, माझी एकच विनंती आहे तुम्हाला. ते मॅडम नका म्हणू तुम्ही मला नाही आवडत. तुम्ही मला फक्त पारू म्हणा. मी तुमची पारू आहे, फक्त पारू. सावित्रीताई, तुम्ही एकच आहात ज्याच्याजवळ मी माझं सगळं मन मोकळं करू शकते. आता मात्र पारूच्या बोलण्याने सावित्री आत्यांचे मन विरघळते. त्यांनाही पारूचे बोलणे पटते. त्या म्हणतात, काळजी करू नको बाळ, मी आहे आणि कायम असेन तुझ्यासाठी. मी तुला समजून घेऊ शकते. हे जग जरी तुला चुकीचं म्हणत असेल ना, तरी तुझी ही सावित्री आत्या आहे ना, तिला चांगलंच माहिती आहे की तू खरं सोनं आहेस. खरं, तुझं मन नितळ आहे बाळा. नाही सांगणार मी सत्य तुझं कुणाला, पण तू गावी जायची भाषा बोलायची नाही हं. हे बघ, तू किर्लोस्कर घराची मोठी सून आहे, त्यामुळे तू या घरातच राहायचं, कळलं? इकडे किर्लोस्कर फॅमिली ब्रेकफास्टसाठी बसलेली असते आणि दामिनी तिथेच समोरील गार्डनमध्ये बसून ओरडत असते, वहिनी मला प्लीज घरात घ्या. वहिनी, हा कसला न्याय आहे? चूक त्या आदित्यने केली आहे ना, मग घराबाहेर मला का काढलंय? या घरच्या सुनेला तुम्ही घराबाहेर काढलंय, हा किर्लोस्करांचा न्याय आहे का? वहिनी प्लीज मला घरात घ्या ना. काका आता चिडून म्हणतात, डायरेक्ट हिला आता घरात गेटच्या बाहेरच सोडून देतो. त्यावर श्रीकांत सर म्हणतात, असं काहीही करू नकोस, जे झाले ते पुरे. घरची लक्ष्मी आहे ती आणि तिला असं ताटकळत बाहेर ठेवणं बरं दिसत नाही, बोलव तिला, असे म्हणून स्वतःच तिला घरात घेतात. आणि दामिनीही बघा, आत आल्या फ्रेश न होता, हातपाय न धुता दाबून खाते. तिला बाकीचे कोणत्या परिस्थितीत आहेत, त्यांनी खाल्ले का याचे काही पडले नसते, प्रसंग काय याचे तिला काहीही वाटत नसते. इकडे पारूने सर्वांसाठी ब्रेकफास्टसाठी गोडाचा शिरा बनवलेला असतो. ते पाहून सावित्री आत्या म्हणतात, पारू, घरातलं सगळं वातावरण बाळा किती बिघडलंय, त्यात गोडाधोडाचं कशाला केलंयस? लगेच पारू म्हणते, सावित्री आत्या, एळ कडू झाली आहे, आपण तिला गोड करू की. आणि मी म्हणलं ना तुम्हाला, जे काही बी झालं त्यामुळे घरातले समजे नाराज असणं, असं वागणं साहजिक आहे, पण म्हणून आपण आयुष्यभर असंच राहायचं का? आपण पुढे जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, कुठल्या बी नवीन गोष्टीची सुरुवात गोडाधोडानेच करायची असते. इकडे अहिल्या मॅडम शांत चहा पीत बसलेल्या असतात, काहीच बोलत नाहीत. दामिनी आत येण्यासाठी रिक्वेस्ट करत होती, ओरडत होती. तिला श्रीकांत सरांनी आती घेतलं, पण तरीही त्या शांतच होत्या. तोपर्यंत पारू नाश्ता घेऊन येते. श्रीकांत सर वातावरण नॉर्मल करायचा प्रयत्न करतात. म्हणतात, अरे वा, आज शिरा आहे. अहिल्या आणि आदित्य दोघांनाही शिरा खूप आवडतो. त्यांना रोज खायला दिला ना शिरा तर रोज खातील. काय रे आदित्य? पण तोच अहिल्या मॅडम सरळ उठून निघून जातात. त्या निघून गेल्यामुळे बाकीचे कोणीच ब्रेकफास्ट करत नाहीत. पण दामिनी मॅडम मात्र शिऱ्यावर यथेच्छ ताव मारतात. इकडे अहिल्या मॅडम त्यांच्या रूममध्ये एकटाच बसलेल्या असतात. त्यांच्या डोक्यात फक्त आदित्यचेच विचार असतात की मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही. आपला आई मुलाचं नातं आज संपलं, हे सगळे त्यांच्या डोक्यात चालू असते. तोच तिथे पारू ब्रेकफास्ट घेऊन येते आणि म्हणते, देवी आई, कालपासून तुमच्या पोटात अन्नाचा एक कण बी गेलेला नाही, तुम्ही काय बी खाल्लं नाही, त्यामुळे घरात कुणी बी काय बी खाल्लेलं नाही, समधेच उपाशी आहेत. पण अहिल्या मॅडम तिला जायला सांगतात, पारू तू जा, मला भूक नाहीये. पारू तरीही जात नाही, ती तशीच उभी राहते आणि देवी आईंना म्हणते, देवी आई, एक बोलू? म्हणजे तुम्ही राग नका म्हणू, यात आदित्य सरांची काय बी चूक नाही, तुम्ही त्यांच्यावरचा राग सोडून द्या. देवी आई, आदित्य सरांना तुमच्यापासून खरंच काय बी लपवायचं नव्हतं. त्यांनी लई प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा, पण तशी येळच जुळून आली नाही. अहिल्या मॅडम आता मात्र खूप चिडतात आणि पारूला म्हणतात, पारू बस, आदित्यची वकिली करू नकोस. मी माणसांना ओळखते आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाहीये, तू जा इथून. पारू आता रडायला लागते आणि हात जोडून अहिल्या मॅडमची माफी मागते. देवी आई, समजा माझं चुकलं, मला माफ करा. त्या दिवशी शूटिंगला मीच नाही म्हणायला पाहिजे होतं, माझी चूक आहे समधी, मला माफ करा. अहिल्या मॅडम आता म्हणतात, प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या चुका स्वतःवर घेणं आणि स्वतःला दोष देणं बंद कर पारू. मला सत्य माहिती आहे, त्याचा तुझ्याशी काय संबंध? तू फक्त एक मॉडेल होतीस त्या दिवशी, तुला तिथे शूटिंगला यायला सांगितलं, तू तिथे उभी राहिलीस.
माझी फसवणूक आदित्यने केली आहे, हे सगळं लपून माझ्यापासून. तू जा पारू, इथून घेऊन जा, मला भूक नाहीये. पारू आता जायला निघते, तोच अहिल्या मॅडम तिला थांबवतात. त्या म्हणतात, पारू थांब, मी माणसांचं मन ओळखते. पारू, तू कुठून आली आहेस, तुझ्यावर काय संस्कार झाले आहेत, तू काय विचार करत असशील हे माहिती आहे मला. ती जाहिरात साधी नव्हती, त्याच्यात लग्न असणार होतं आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करून मी म्हणाले होते की त्या जाहिरातीत तुझ्यासोबत हरीशला घ्या, कारण आज ना उद्या तुमचं लग्न होणारच आहे ना. पण हे माझ्या मुलाला नाही कळलं. यामागे माझ्या काय भावना होत्या त्यांनी समजूनच घेतलं नाही आणि फक्त माझ्याच नाही तर तो तुझ्या भावनांशी सुद्धा खेळलाय. पारू, पारू, तू नशीबवान आहेस की या जाहिरातीतल्या लग्नामुळे तुझ्या आयुष्यात काही मोठं वादळ आलं नाही. तू ते सगळं छान समजून घेतलंस, कारण तुला माहिती होतं ती जाहिरात, ते सगळं खोटं आहे. हो ना पारू, मी बरोबर बोलते ना पारू? पण इकडे पारू गप्पच. ती स्वतःशीच म्हणते, कसल्या धर्मसंकटात टाकलं देवी आई मला. काय विचारलं तुम्ही हे? आता ह्याचं उत्तर खरं देऊ की खोटं? सावित्री आता म्हणाल्या होत्या, अहिल्या मॅडमना लग्नाबद्दल समद खरं खरं सांगून टाक. पण देवी आईंना खरं काय ते कळलं तर त्या आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघणार नाहीत परत. नाही नाही, नकोच. आधीच दोघांमधलं नातं लई बिघडलंय, त्यात अजून भर नको. अहिल्या मॅडम परत एकदा पारूला विचारतात, पारू, काय चाललंय तुझ्या मनात? त्या खोट्या लग्नामुळं खरंच तुला त्रास नाही ना झालेला? बोल ना पारू. आता मात्र पारू भानावर येत म्हणते, नाही देवी आई, मला माहीत होतं हे समज खोटं आहे ते, म्हणून मी जास्त विचारही नाही केला. शेवटी जाहिरात होती ना ती खोटी खोटी. त्या ईदी, ते फेरे, ते वचनं समजच खोटं होतं आणि आदित्य सरांनी मला आधीच कल्पना दिली होती, त्यामुळं या लग्नाचा माझ्यावर काय बी परिणाम झाला नाही. मी एकदम ठीक आहे देवी आई. तुम्ही आता तरी आदित्य सरांना माफ कराल ना? पण अहिल्या मॅडम त्यांच्या मतावर ठाम असतात. त्या म्हणतात, नाही, कधीच नाही, कारण त्यांनी जे केलंय ना त्याला माफी नाहीच. पारू आता तिथून निघून जाते. पुढे पारू स्वतःशीच बोलत असते, मी जेवणाचे ताट नेलं पण देवी आईंनी एक घास सुद्धा खाल्ला नाही. आदित्य सरांवरचा राग गेलाच नाही. मी बी किती मूर्ख आहे. आधी त्यांना जेवायला घालायला पाहिजे होतं आणि मग विषय काढायला पाहिजे होता. तोच लगेच पारूला दामिनी मॅडम भेटतात. त्यावर त्या म्हणतात, काय ग चोंबडे, घरात सगळे उपाशी असताना तू हे जेवण स्वतःसाठी वाढून घेतलीस का? किती वाईट आहेस ग तू, स्वार्थी कुठली, तुला लाज नाही वाटत? त्यावर पारू म्हणते, ते मी देवी आईंसाठी नेले होते. दामिनी मॅडम लगेच विचारतात, काय झालं मग, खाल्लं तुझ्या देवी आईंनी, जेवल्या त्या? या घरातल्या लोकांना ना अक्कलच नाहीये काढीची. अगं, डोक्यावर पडलेत सगळे, कोणाचाही राग कोणावरही काढतात. पण मी नाहीये हो तशी, मी अजिबात अन्नावर राग काढत नाही. मला भूक लागली आहे. तुला पटत नाहीये का माझं? मी आदित्यला किती वेळा सांगितलं की हे शूट कॅन्सल कर, नका करू हे शूट, पण ऐकलं माझं नाही ना. त्यांनी त्याचंच खरं केलं. मग आता त्याच्या कर्माची फळं सगळ्या घरादाराला भोगायला लागतंय, कळतंय ना? आणि मला नाही वाटत अहिल्या वहिनी परत आदित्यशी बोलतील कधी, म्हणून त्यांना स्वतःच्या इगोला गोंजारत अन्न पाण्याशिवाय तडफडून जीव सोडतात की काय. मरू दे तिकडं. आणि बाणावर येत पारूलाच म्हणतात, अगं काय मरू दे म्हणजे तू काय समजलीस? मी म्हणते विषय मरू देत, वहिनी नाही. तुझी अशी इच्छा आहे का अहिल्या वहिनी मरू देत? तसंच आहे, मला माहिती आहे. किती घाणेरडा विचार करतेस तू ग. असा विचार मनात सुद्धा आणायचा नाही. हा, दे ते ताट, दे मला आणि निघ इथून, निघ. आता हे ना रूम मध्ये मी जाऊन खाते, इथे खायला लागले तर सगळेच बघतील ना, म्हणून. इकडे आदित्यला आपला सगळा राग बॉक्सिंगवर काढत असतो. त्याला सगळे आईचे बोलणे आठवत असते. माझ्यासमोर उभा आहे तो आईशी खोटं बोलणारा, गोष्टी लपवणारा, विश्वासघात करणारा, 4 चौघांसारखा सर्वसामान्य कृतज्ञ मुलगा, आणि त्याच्याशी मला काहीही बोलायचं नाहीये आणि काहीही संबंध ठेवायचा नाही. मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही. आपलं आईचं आणि मुलाचं नातं संपलं, सगळं संपलं असे आईचे सगळे बोलणे त्याला आठवत असते. त्याला खूप वाईट वाटत असते. तेवढ्यात तिथे दिशा येते. आदित्यची झालेली अवस्था पाहून ती आदित्यला म्हणते, आदित्य, हे बघ, तू नको असा स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघ, मला माहिती आहे त्या शूटमध्ये मॉडेल म्हणून बसण्यामागे तुझं काही रॉंग इंटेन्शन नव्हतं. सासू मॉमला ना मोठी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. पण हे बघ, तू काळजी करू नकोस, मी समजवेन त्यांना. काय झालं आदित्य, तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतोस.
मी पण आता होणारी फॅमिली मेंबर आहे. पण आदित्य काहीही ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या मनस्थितीत नसतो. तो दिशाला म्हणतो, प्लीज मला थोडा वेळ एकटं राहू देत, तू जा इथून. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. असेच अपडेट्स पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.